नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज भरले। आता काही शेतकरी पैसे भरायला धजावत नव्हते, कारण पैसे भरावे तर पैसे वाया जातील का, आपला अर्ज मंजूर होईल का, अशा अडचणीत होते। आता ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना वेंडरचं सिलेक्शन आलेलं आहे। मात्र महत्त्वाची अडचण अशी आहे की आता यामधून कोणता सोलर पंप निवडावा हा खरा प्रश्न आता शेतकऱ्यापुढे उभे राहिलेला आहे। आता या अगोदर जी कुसुम योजना होती त्या कुसुम योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांनी पंप निवडलेले आहेत ते पंप आता या यादीमध्ये येत नाहीत। मग आता या ज्या नवनवीन कंपन्या दिसत आहेत यामध्ये नेमकी कोणती कंपनी निवडावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर उभा आहे। आता शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पंप कोणता निवडावा, तर मित्रांनो आपल्याला त्याचं स्ट्रक्चर चांगला असलं पाहिजे, त्याचा सोलर प्लेट चांगले असले पाहिजे, म्हणजे त्याचं मटेरियल जे आहे ते क्वालिटीचं दर्जाचं असलं पाहिजे। आणि पुन्हा त्याहूनही महत्त्वाची गोष्ट की आपण तर पैसे भरलेले आहेत, वेंडर सिलेक्शन केलेलं आहे, पण त्या कंपनीनं आपल्याला सोलर पंप लवकरात लवकर फिट करून देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। आता त्यामध्ये काही कंपन्या काय करतात की दुसऱ्याच कंपनीकडून प्लेट घेत असतात, काही कंपन्याकडून स्ट्रक्चर घेत असतात आणि इकडलं तिकडलं गोळा करून स्वतः त्या देत असतात। मग अशा वेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला प्लेटला प्रॉब्लेम आला किंवा स्टार्टरला प्रॉब्लेम आला किंवा मोटरला प्रॉब्लेम आला, जर हे तीन जागेवरले तीन वेगवेगळ्या कंपन्याचे असतील आणि ते मिळून एकच कंपनी देत असेल, समजा आपल्याला मोटरला प्रॉब्लेम आला आणि आपण त्या कंपनीला फोन केला, त्यावेळेस ती कंपनी पुन्हा ज्या कंपनीकडून मोटर घेतली त्या कंपनीला फोन करणार, त्यानंतर त्यांचा कधी कर्मचारी येणार। समजा प्लेटच्या बाबतीत तसा प्रॉब्लेम आला की आपली प्लेट खराब झाली, फुटली, तुटली किंवा आपल्याला सप्लाय चांगला मिळत नाही, मग अशा वेळेस परत त्या कंपनीला आपण फोन करू, ती कंपनी त्या कंपनीला फोन करणार। त्यामुळे हे महत्त्वाच्या अडचणी आता शेतकऱ्याच्या समोर उभ्या आहेत आणि ज्या काही नामांकित कंपन्या आहेत त्या कंपन्या येत नाहीत। आता महत्त्वाची पुन्हा त्यात एक अशी गोष्ट आहे की वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या कंपन्या येत आहेत। समजा आपण एखाद्याला विचारून कंपनी निवडू की बाबा या अगोदर कोणती कंपनी चांगली सर्व्हिस देते, तर आता सर्व्हिसचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की आपल्याला जर आपण सौर पंप घेतला तर त्यामध्ये आपल्याला सर्व्हिस मिळणं गरजेचं आहे। जरी त्याची 5 वर्षाची वॉरंटी असली, त्याला प्रॉब्लेम नाही आला समजा एखाद्या वेळेस जर प्रॉब्लेम आला तर मग आपल्याला त्याची दुरुस्ती करायची, आपण महावितरणला फोन लावणार, महावितरण त्या कंपनीला लावणार, ती कंपनी आपल्याला सर्व्हिस कधी देणार आणि सर्व्हिस देणारी कंपनीच निवडणं त्यासाठी महत्त्वाचं आहे। मग आता शेतकऱ्याचा खरा प्रश्न आहे की कंपनी निवडावी कोणती, कारण या अगोदरच्या ज्या काही नामांकित कंपन्या होत्या त्या यादीमध्ये येत नाहीत आणि त्यामुळे शेतकरी महत्त्वाच्या अडचणीत सापडलेला आहे। आता कंपनी निवडण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच करायचंय। आता मी तर तसं काही सांगू शकत नाही की हीच कंपनी निवडा, कारण मी जर सांगितलं की ही कंपनी निवडा तर अमरावती जिल्ह्यासाठी ती कंपनी नसणार किंवा परभणी जिल्ह्यात ती असणार, एखाद्या वेळेस औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ती कंपनी नसणार किंवा सोलापूरमध्ये ती नसणार। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या जिल्ह्याला ज्या काही कंपन्या येत आहेत तर प्रत्येक शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची की त्या कंपनीचं नाव आपण गुगलवर सर्च करायचं आणि सर्च केल्याच्या नंतर त्यामध्ये त्या कंपनीचं स्वतःचं सगळं स्ट्रक्चर आहे का, स्वतःचं मटेरियल आहे का, हे अगोदर आपण गुगलवर सर्च करायचं आणि त्यानंतरच कंपनी निवडायची। कारण वेगवेगळ्या जिल्ह्याला वेगवेगळ्या कंपन्या आहेत। समजा मी एखाद्या कंपनीचं नाव सुचवलं आणि ती कंपनीच त्या जिल्ह्यात नसेल तर पुन्हा शेतकऱ्याला अडचण येईल। त्यामुळे मी सर्च करून तर सांगू शकत नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल ही कंपनी निवडा तर तुम्ही नक्कीच कमेंट करा। कमेंट केल्याच्या नंतर मी तुम्हाला त्या कंपनीची माहिती सर्च करून आपल्याला माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, कारण वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या असल्यामुळे मला ठराविक असं कंपनीचं चांगल्या एखाद्या नाव सांगता येणार नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार ज्या काही कंपन्या येतात आणि त्या कंपन्यामधून तुम्हाला जी कंपनी चांगली वाटते ती आपण निवडायचे। मात्र त्या कंपनीची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय सोलरची जी काही कंपनी मोटरची निवडायची ती माहिती घेतल्याशिवाय निवडू नका, कारण त्या कंपनीनं आपल्याला 5 वर्ष सर्व्हिस देणं गरजेचं आहे। कारण एकदा सोलर फिट झाला आपल्याला काही तो त्या कंपनीकडून बदलता येणार नाही किंवा आपल्याला कंपनी सुद्धा बदलता येणार नाही। म्हणून ती आपली मोटर चांगली चालावी, आपल्या शेताला पाणी देणं व्हावं, कारण आपला उद्देश आहे की आपल्या शेतीसाठी
त्या सोलर पंपनं चांगलं पाणी द्यावं आणि कमी जरी ऊन असलं तरी त्या मोटरनं फुल पाणी द्यावं, हा आपला मूळ उद्देश असतो। त्यामुळे आपण सर्च करूनच कंपनी निवडायची आहे। आणि जर तुमच्या जिल्ह्यासाठी समजा तुम्हाला ही कंपनी निवडावी असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी आपल्याला कंपनी सर्च करून त्या कंपनी बाबतची माहिती देण्याचा नक्कीच आपल्या कमेंटमध्ये प्रयत्न करील किंवा पुढील व्हिडिओमध्ये तसा आपण व्हिडिओ करू। अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।